यावर्षी 16 एप्रिल 2026ला भारतीय जनता पार्टीनं आणि केंद्र सरकारनं एक विधेयक लोकसभेमध्ये आणलेलं होतं. हे विधेयक होतं महिला आरक्षणाचं, त्याचबरोबर परिसीमन म्हणजे डिलिमिटेशन या दोन्ही गोष्टींसाठीचं. हे विधेयक लोकसभेमध्ये 17 तारखेला पराभूत झालं. हे विधेयक पराभूत होण्याचं कारण काय होतं, तर अशा प्रकारचं कोणतंही विधेयक जे घटनादुरुस्ती विधेयक असतं ते संमत करण्यासाठी 2/3 खासदारांचा पाठिंबा लोकसभेत हवा असतो, जेवढे उपस्थित आहेत त्यांच्यापैकी. आणि त्या दिवशी 17 तारखेला 528 खासदार उपस्थित होते. त्यापैकी 298 खासदारांनी पाठिंबा दिला, 230 खासदारांनी विरोध केला. त्यामुळे लोकसभेत या बिलाचा पराभव झाला. एकूण पाहिजे होते कमीत कमी 352 त्या दिवशी असायला पाहिजे होते. आणि एकूण जर आकडेवारी बघितली तर 540 आहेत आता सध्या. 3 खासदार सध्या नाही आहेत, त्यामुळे 540 आहेत. 540 पैकी किमान 360 खासदार हे असले पाहिजेत, अशी सध्याची परिस्थिती आहे. पण त्यामुळं भारतीय जनता पक्षानं ठरवलं की आता काहीही करून खासदार वाढवण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि खासदार वाढवण्यासाठी कोणती लोकसभेची निवडणूक 2029 पर्यंत होणार नाही. त्यामुळे बीजेपीकडे आता एकच ऑप्शन राहिलाय, काहीही करून जास्तीत जास्त खासदार मिळवायचे. एक तर डायरेक्ट आपल्या पक्षात किंवा वेगवेगळ्या पक्षातून आपल्याला पाठिंबा देऊन घ्यायचे, पण मिळवायचे. आणि ते त्यांना करावं लागतंय, कारण बीजेपीची एक मोठी अडचण झालेली आहे. आणि ही अडचण झालेली आहे, त्यांना पुढच्या 2029 पर्यंत त्याचं निवारण करणं गरजेचं आहे. आणि जर ती त्यांनी केली नाही तर बीजेपीला 2029ला सर्वात मोठा फटका बसू शकतो, कारण त्यांच्यासाठी अभी नाही तो कभी नाही अशी परिस्थिती आलेली आहे. नेमकी त्यांची अडचण काय आहे, ते एवढे सिरियस का झालेत, हे बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. भारतीय जनता पक्षाकडे एकूण स्वतःचे आणि त्यांच्या ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला हे सगळे मिळून एनडीए मध्ये सध्या 293 खासदार आहेत. त्यांच्याकडे 293चं बहुमत आहे, प्लस त्यांना काही इतर खासदारांनी पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांचा आकडा 298 पर्यंत पोहोचलेला होता. त्यामुळे 298 त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत असं आपण गृहीत धरूया आणि त्यानंतर पुढची गणितं करूया. आता 4 मेला पश्चिम बंगालच्या विधानसभेचा निकाल लागला. त्यामध्ये टीएमसीला फक्त 80 जागा मिळाल्या, तर विरोधी पक्षात असलेल्या बीजेपीला 206 जागा मिळाल्या. बीजेपी सत्तेत आली, पण त्यावेळेला टीएमसीला तिथं लोकसभेच्या निवडणुकीत जे 28 खासदार मिळाले होते त्या 28 खासदारांनी महिन्याभराच्या आतच टीएमसी पक्ष फोडला आणि 28 पैकी 20 खासदार बाहेर पडले. म्हणजे परत एकदा 2/3 खासदार बाहेर पडले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, एनडीएला पाठिंबा दिला आणि ते एनडीए मध्ये सामील झाले. ते स्वतः सगळे खासदार एनपीसीआय नावाच्या एका नवीन पक्षामध्ये सामील झाले, तो भाग वेगळा. पण या एनसीपीआयनं परत एकदा पाठिंबा दिला, तो बीजेपीला दिला. त्यामुळे बीजेपीचे 298 खासदार होते, आता 318 खासदार झाले. 318 नंतर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात अतिशय फेमस असं ऑपरेशन टायगर पार पडलं. या ऑपरेशन टायगरचं ऑपरेशन यशस्वीपणे कंप्लीट झालं असं एकनाथ शिंदेंनी काल सांगितलं. आता या ऑपरेशन टायगरमुळे आणखी 6 खासदारांची भर पडली, त्यामुळे झाले खासदार 324. आता असं बोललं जातंय की शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता टार्गेटवर आहे, कारण त्यांच्याकडे 8 खासदार आहेत आणि 8 खासदारांच्या पैकी पुन्हा जर 6 खासदार फुटले तर परत एकदा हे सगळं होणं शक्य आहे. आता हे 6 खासदार कोण असतील हे आता कळणार नाही, कारण आता सगळे लॉयलिस्ट असतात, आता सगळे निष्ठावंत आहेत. पण ज्या वेळेला फुटतील तेव्हा आपल्याला कळेल. पण 6 खासदार फुटू शकतात आणि हे 6 खासदार फुटले तर आकडा जातो 330 वर. 330चा आकडा झाल्यानंतर आणखी 2 पक्ष याच्यामध्ये टार्गेटवर आहेत. एक, आत्ताच काही दिवसापूर्वी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेला झारखंडमध्ये मोठं प्रमाणाचं राजकारण बीजेपीनं केलं आणि काही करून एक खासदार राज्यसभेवर आणला. त्याच ठिकाणी आता सध्या झारखंड मुक्ती मोर्चाचे काही खासदार फुटण्याची शक्यता आहे असं बोललं जातंय. आणि ते जर खासदार फुटले तर ते 3 खासदार बीजेपीला मिळतील, आणखी 3 खासदार त्यांना मिळू शकतात शिरोमणी अकाली दलाचे. अशी सगळी आकडेवारी जुळवली बीजेपीनं तर 336 पर्यंत बीजेपी जाऊ शकते. आणि त्यांचा आता सध्या विचार चालू आहे केंद्र सरकारचा की या पावसाळी अधिवेशनामध्ये हे डिलिमिटेशनचं आणि महिला आरक्षणाचं विधेयक परत एकदा आणायचं आणि यावेळेला पक्का जिंकायचं. आता 336 जरी असले तरी देखील बीजेपी जिंकू शकत नाही, कारण कमीत कमी 360 ऍक्च्युअली पाहिजेत. जे काही खासदार त्या दिवशी उपस्थित नसतील त्यामुळे थोडाफार जरी फरक पडला तरी 350च्या वर तरी पाहिजेच पाहिजे. आता 350च्या वर करायचं असेल तर बीजेपीकडे एक चान्स आहे, तो म्हणजे डीएमके. कारण काही दिवसापूर्वी तामिळनाडूमधली विधानसभेची निवडणूक झाली, ज्या वेळेला काँग्रेसनं ऐन निवडणुकीचा निकाल लागल्या उडी मारली आणि त्यांनी जाऊन विजयला पाठिंबा दिला आणि विजयच्या सरकारमध्ये सामील झाले, मंत्रिपद वगैरे सगळी घेतली. त्यावेळेला डीएमके आणि काँग्रेस या दोघांच्या मधलं फाटलं.
दुसरी गोष्ट, अमित शहानी अगोदरच डिक्लेअर केले की डिलिमिटेशनमध्ये कुणाचेही खासदार कमी होणार नाहीत, प्रत्येक राज्याचे खासदार हे 50% वाढतील. असं जर डीएमकेला किंवा इतर दक्षिण भारतीय पक्षांना जर सत्ताधारी पक्षानं केंद्र सरकारनं लिहून दिलं तर ते सगळे पाठिंबा देण्यासाठी कदाचित तयार होतील. आणि तसं झालं तर कदाचित मग डीएमके देखील आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बीजेपीला या एका विधेयकावर सपोर्ट करू शकते. बदल्यात डीएमकेला जे हवं असतं अशा पद्धतीची एखादी गोष्ट बीजेपीला कमिट करावी लागेल आणि ती शक्य आहे. डीएमकेकडे आता 22 खासदार आहेत, ते जर आले तर एकूण खासदार होतील 336 आणि 22 358. उरलेले 2-3 खासदार बीजेपी काहीही करून ऐन वेळेला फिरवू शकते आणि आकडा 360चा आरामात क्रॉस होऊ शकतो. अशा पद्धतीचं गणित आहे. दुसरी गोष्ट, राज्यसभेमध्ये देखील आपचे 7 खासदार फुटलेले आहेत. आता ज्या नवीन राज्यसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये देखील 9 खासदार नवीन बीजेपीचे आलेले आहेत, इतर एनडीएचे खासदार आहेत. हे सगळं मिळून बीजेपीचं आता गणित 124 पर्यंत जाते. प्लस आणखी काही खासदार त्यांना मिळवले तर राज्यसभेचं गणित देखील जुळू शकतं. आता प्रश्न असा आहे की मग हे सगळं करायची गरज आत्ताच का आहे? आता नाही केलं तर चालणार नाही का? कारण आता जर त्यांच्याकडे आकडेवारी नसेल तर बीजेपी कॅन वेट. पण तसं नाही, बीजेपी आता सध्या वाट बघू शकत नाही, कारण तशी त्यांची परिस्थिती नाही. बीजेपीची सगळ्यात मोठी अडचण झालेली आहे. त्याचं कारण म्हणजे 2026ला हे डिलिमिटेशन विधेयक म्हणजे संपणार होतं. म्हणजे त्याची जी मुदत होती 25 वर्षाची 2001ला केलेली ती संपणार होती आणि आता हे नवीन कायदा करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे जी खासदारांची संख्या आहे ती वाढणं गरजेचं आहे. आणि एकदा खासदारांची संख्या वाढली तर त्या राज्यातल्या आमदारांची संख्या देखील वाढणार आहे. आमदार आणि खासदार प्रत्येक राज्यामधले वाढणार आहेत. त्यामुळं आत्ता जर बीजेपीची परिस्थिती बघितली तर एक गोष्ट लक्षात घ्या, बीजेपीनं सगळ्या लोकांना आपले सहकारी करून घेतलंय. सगळ्या ठिकाणी आपले सहकारी, आपले आमदार, आपले खासदार बनवून ठेवलेत. याच्याशिवाय दुसरी एक गोष्ट बीजेपीनं मागच्या 10-12 वर्षात केलेली आहे, ती म्हणजे जे येतील त्या प्रत्येकाला त्यांनी आपल्या पक्षात भरती करून घेतलंय. आता या सगळ्या लोकांना भरती करून घेतल्यामुळं त्यांचं एक टार्गेट पहिल्यापासून होतं की विरोधी पक्षाला उमेदवार शिल्लक ठेवायचा नाही. आणि आपण ही बघितलेली आहे परिस्थिती, नगरसेवकांच्या निवडणुकीत बघितलेली आहे आणि आमदारकी आणि खासदारकीला देखील बघितलेली आहे की काँग्रेसला किंवा शिवसेनेला, युबीटीला आपला उमेदवार शोधावा लागत होता. कुणाला तिकीट द्यायचं हे समजत नव्हतं, उमेदवारच समोर शिल्लक ठेवायचं नाही या टार्गेटमुळं. त्यामुळे झालंय असं की बीजेपीकडे उमेदवारांची गर्दी आहे आणि समोर उमेदवार नाही. आता सध्या सगळ्यांना बीजेपीमध्ये जायचं आहे, सत्तेमध्ये राहायचं आहे. आणि बीजेपीची अडचण अशी आहे की आता प्रत्येकाला 2029ला तिकीट देणं शक्य नाही. त्यांच्याकडे तर उमेदवारांची गर्दी जास्त झालेली आहे. प्रत्येक आमदारकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्याकडे 2-2 ते 3-3 आमदार होण्यासारखे किंवा अगोदर आमदार असलेले असे उमेदवार आहेत. मग यातल्या कुणालाही नाराज केलं तर तो फुटून जाऊ शकतो आणि एवढी दिवस आपण ज्याला सांभाळायचं तो ऐन वेळा निवडणुकीला जाऊन काँग्रेसमध्ये किंवा शिवसेनेमध्ये जाऊन निवडणूक लढवून जिंकून येऊ शकतो. सेम गोष्ट खासदारकीला होऊ शकते. सेम अशीच परिस्थिती झाली तर प्रत्येक मतदारसंघात बीजेपीकडे आता 2-3 असे लोक आहेत जे खासदार होऊ शकतात, जे अगोदर खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे खासदारकीला देखील तीच परिस्थिती आहे. याच्याशिवाय त्यांचे सहकारी पक्ष आहेत. सहकारी पक्षाला तिकीट दिलं तर मग जो अलायन्सचा धर्म असतो तर अलायन्सच्या धर्माप्रमाणे आपला उमेदवार उभा करता येत नाही. या सगळ्या अडचणींच्यावरती एकच उपाय आहे, तो म्हणजे डिलिमिटेशन. कारण डिलिमिटेशन झालं तर महाराष्ट्रातला 288 आमदारांचा आकडा डायरेक्ट वाढून कमीत कमी 440 पर्यंत जाईल. 440च्या वरही जाऊ शकतो. पण 440 आमदार झाले तर एकाच ठिकाणी, एकाच गावामध्ये, मोठ्या मोठ्या शहरांच्या मध्ये जिथं 10-12 मतदारसंघ असतात, तर पुण्यासारख्या ठिकाणी तिथं संख्या वाढून जी विधानसभा मतदारसंघांची जवळजवळ 20-25च्या वर जाईल. मुंबईसारख्या ठिकाणी 50-60च्या वर जाईल. प्रत्येक छोट्या मोठ्या शहरामध्ये, कोल्हापूरमध्ये आता दक्षिण उत्तर 2 मतदारसंघ आहेत, इथं कदाचित तिसरा आणखी एक मतदारसंघ येईल. त्यामुळे प्रत्येकाला अकोमोडेट करणं इझी होईल. जे आमदारकीच्या बाबतीत आहे तेच खासदारकीला आहे. 48 खासदार आत्ता आहेत, 50% वाढले तर खासदार होतील 72 खासदार झाले तर प्रत्येकाला ॲडजस्ट करता येतं, प्रत्येकाला जागा देता येते, प्रत्येकाला खुश ठेवता येतं. आणि जर हे डिलिमिटेशन 2029च्या आत झालं नाही, ते जर झालं नाही तर मात्र ऐन निवडणुकीच्या वेळेला हे सगळे खासदार तिकिटासाठी विरोधी पक्षात उडी मारतील आणि यातले अनेक खासदार निवडून येतील. त्यामुळं बीजेपीचा आत्ता जो आकडा आहे, त्यांच्याकडे 240 स्वतःचे खासदार आहेत. त्यांचं स्वप्न होतं 400 खासदारांचं, ते त्यांचं पूर्ण झालं नाही. आणि जर त्यांच्या खासदारांनी अशा उड्या मारल्या आणि ते निवडून आले, जे महाराष्ट्रात आहे ते संपूर्ण भारतात आहे, असं नाही की फक्त महाराष्ट्रातच हे झाले, संपूर्ण भारतात झाले. त्यामुळे जर सगळ्या भारतात अशाच गोष्टी घडल्या तर बीजेपीचा आकडा जास्त काही बदलणार नाही, तो आहे तसाच राहील. आणि तो आहे तसा राहिला तर त्याचा फटका बीजेपीला बसेल की बीजेपी कधीच तो आकडा परत
अचीव करू शकणार नाही, तिथंपर्यंत पोहोचू शकणार नाही ज्या 303च्या आकड्यापर्यंत ते 2019ला पोहोचलेले होते. त्यामुळे BJPला काहीही करून, कसंही करून हे डिलिमिटेशनचं विधेयक पास करायचं आहे, जेणेकरून आमदारांची, खासदारांची संख्या वाढेल आणि त्यांच्याकडे भरती झालेल्या लोकांना संधी देता येईल. तर ही होती BJPची झालेली अडचण. नेमकं काय काय घडतंय, कसं कसं घडतंय, यावेळेला विधेयक आणलं जातंय की काय, हे सगळं येणाऱ्या काही दिवसात समजेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.